स्वामी समर्थांचा प्रगट दिन आलेला आहे, कुठल्या सेवा करू आम्ही? महाराजांच्या प्रगट दिन उत्सवामध्ये म्हणजे आपण म्हणतो की दत्त संप्रदायामध्ये कुठल्याही सोहळ्याला, गुरुपौर्णिमा असो, दत्त जयंती असो, स्वामी महाराजांचं प्रगट दिन असो, याला अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या काळामध्ये महाराजांचं तत्व हे 1000 पटींनी जागृत असते. केलेल्या प्रत्येक सेवांना, प्रत्येक उपासनांचं फळ आपल्या पदरात पडतंय. करिता ह्या दरम्यान सगळ्यात महत्वाची पहिली सेवा जी प्रामुख्याने आपण सांगतो ती म्हणजे महाराजांचं नामस्मरण. नित्य रूपानं महाराजांची जी माळ आपण घेतो, 5 असो, 11 असो, 25 असो, 40 असो, ज्या काय माळांचा आपण जप करतो, जो मनोभाव आहे, माळ ओढण्याची म्हणून नव्हे, एक एक महाराजांचा नाम जप करा. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत, त्याच्यामध्ये महाराजांच्या चरित्राचा सार थोड्या पद्धतीने सांगितलेला विष्णू बळवंत थोरातांनी लिहिलेलं, ते चरित्र सारामृत रोज वाचा. त्याच्यानंतर तिसरं महाराजांचा मूळ ग्रंथ जो गुरुलीलामृत म्हणून आहे, गुरुलीलामृत वाचा. गुरुलीलामृताबरोबरच महाराज आपण दत्त महाराजांच्याही सेवा करू शकतो, म्हणजे दत्त महात्म्य वाचू शकतो, श्री गुरुचरित्र वाचू शकतो. त्याच्यानंतर दत्त प्रबोध नावाचा ग्रंथ ज्याच्यात महाराजांची माहिती आपल्याला येते, महाराजांचं चरित्र आख्यान आणि चरित्र श्रवण या दोन्ही गोष्टी या दरम्यान आपण करू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणलं तसं ह्या दरम्यान जर खरी सेवा करायची आहे तर महाराजांचा नामघोष, जयघोष अवश्य करा. यथावकाश महाराज आपल्याला सगळी पुण्यफळं या प्रगट दिन उत्सवामध्ये देतील. श्री स्वामी समर्थ.